तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ शीतल फराकटे स्वतंत्र मैदानात बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा. बोरवडे प्राध्यापक मेघा पाटील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट यांच्या निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्त्या सौ शीतल फराकटे यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीये. गेल्या अनेक वर्षांपासून सौ शीतल फराकटे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सातत्यानं कार्यरत आहेत. पक्ष संघटन मजबूत करणं, सामाजिक प्रश्नांसाठी आंदोलनं, महिला व युवकांचे संघटन तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासन दरबारी मांडण्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावलीये. त्यामुळे बोरवडे मतदारसंघात त्यांचा चांगला जनसंपर्क आणि विश्वासार्ह प्रतिमा निर्माण झालीये. पक्षाकडून दुर्लक्ष, कार्यकर्त्यात नाराजी, पक्षाच्या तिकीट वाटप प्रक्रियेत आपल्याला डावलण्यात आल्याची भावना व्यक्त करत सौ फराकटे यांनी सांगितले की मी आजपर्यंत पक्षाशी निष्ठा राखून काम केले, मात्र उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि जनतेची अपेक्षा लक्षात घेतली गेली नाही. त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धार. स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरताना सौ शीतल फराकटे यांनी विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच महिलांच्या सबलीकरणावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केलाय. ही निवडणूक कोणत्याही पक्षाविरोधात नसून बोरवडे मतदारसंघातील जनतेच्या हक्कासाठी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. समीकरणं बदलण्याची शक्यता. सौ शीतल फराकटे यांच्या स्वतंत्र उमेदवारीमुळे बोरवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटासह इतर पक्षांच्या मतांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता येणाऱ्या काळात सौ शीतल फराकटे यांना जनतेकडून कितपत पाठिंबा मिळतो आणि त्याचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.